महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आलाट यांना 6 महिन्यांसाठी निलंबित केले। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे। 3 मजली इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरण प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आलाट यांना 6 महिन्यासाठी निलंबित केले। चौकशी निष्पक्ष व्हावी आणि त्यात कोणताही हस्तक्षेप होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। या प्रकरणात अँथोनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून दुसरा अधिकारी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्यावरील कारवाई अद्याप प्रलंबित आहे। दरम्यान निलंबित महापालिका अधिकाऱ्यांवर सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी तपासात त्यांचा निष्काळजीपणा किंवा थेट सहभाग समोर असल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। अँथोनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीने कोसळलेला कचरा आमचा नसून तो बायो मायनिंग करणाऱ्या दुसऱ्या कंपनीचा असल्याचा दावा केलाय। त्यामुळे आता महापालिका या दाव्याची सत्यता तपासणार असून संबंधित बायो मायनिंग कंपनीची भूमिका ही चौकशीच्या केंद्रस्थानी असणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।